जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार, भाजप आमदाराचा गंभीर आरोप. आमदार नारायण कुचे यांनी नुकताच मोठा आरोप केलाय. जालना जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामामध्ये मोठा भ्रष्टाचार जालन्यात झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या भ्रष्टाचार सहभागी कोणाचीही गय होणार नाहीये असं त्यांनी म्हटले. नारायण कुचे यांनी म्हटले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते की हर घर जल हर घर नळ ही योजना आणली आहे. यामध्ये केंद्र सरकार 50% आणि राज्य सरकार 50% असा हा मेगा पायलट प्रोजेक्ट आहे. मात्र यात भ्रष्टाचार झालाय. पुढे बोलताना नारायण कुचे म्हणाले की या कामात जे कोणी दोषी ठेकेदार असो किंवा अधिकारी असो त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावरती कारवाई नक्की होणार आहे. कोणाची गय केली जाणार नाही. यावेळी कुचे हे माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरही बोलताना दिसले. त्यांनी म्हटले की माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचे मी समर्थन करत नाही. माणिकराव कोकाटेंचे विधानावर दिली प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिला आहे. मला वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश शेतीप्रधान आहे. शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी पिकवले तर आपण खातो. आपण त्यांचे समर्थन करीत नाही. त्यांनी आपली मर्यादा सांभाळून बोलले पाहिजे असेही आमदार नारायण कुचे यांनी म्हटले. हर घर जल हर घर नळ योजनेत भ्रष्टाचार. पुढे बोलताना नारायण कुचे म्हणाले की शेतकऱ्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. आगामी निवडणुकीमध्ये मित्र पक्षांना एकत्र घेऊन निवडणुका लढू आणि स्थानिक सर्व संस्था आम्ही ताब्यात घेऊ असे नारायण कुचे यांनी म्हटले आहे. केदारखेडा प्रतिनिधी